तुळजाभवानी देवीच्या पत्रामध्ये भारत माता उल्लेख करण्यात आला। भोपे पुजारी मंडळानं या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे। आक्षेपानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं पत्र मागे घेण्यात आलं। आक्षेपानंतर मंदिर संस्थाननं नवीन सुधारित पत्रक देखील काढलेलं आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं तुळजाभवानी देवीचा भारत माता असा उल्लेख असलेलं पत्र मागे घेण्यात आलंय। भोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानच्या वतीनं नवीन सुधारित पत्र आता काढण्यात आलंय। सुधारित पत्रामध्ये तुळजाभवानी देवी भारत माता हा उल्लेख टाळलेला आहे। तुळजापूरमध्ये तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देत असलेले 108 फुटी शिल्प साकारण्यात येतंय। मंदिर विकास आराखड्यामध्ये साकारण्यात येत असलेल्या शिल्पासंदर्भात मंदिर संस्थानच्या वतीनं पत्राद्वारे पुजारी मंडळाचं मत मागवण्यात आलेलं होतं। आमचं मंदिर संस्थांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं वेगळं रूप न देता देवीचं सात्विक रूप जे अलंकाराचं आहे आणि त्याच्यातून 2 हाताने जी भवानी तलवार देण्याचा आपण अनेक वर्षानुवर्ष आपण भाविकांना दाखवत आहे, तर त्याच्याच स्वरूपाचं शिल्प उभं केलं जावं हे आमची भोपे पुजारी मंडळाची आणि तिन्ही पुजारी मंडळाची सुद्धा आणि समस्त गावकऱ्यांची सुद्धा अशी भावना आहे आणि भक्तांची सुद्धा या ठिकाणी भावनेचा आदर मंदिर संस्थेनं करावं। सर्व जाती धर्माचं कुलदैवत असल्यामुळं संबंध देशभरातून तुळजाभवानी देवीला भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो। त्यामुळं या तुळजाभवानी देवीला भारत माता म्हणलं तर वावगं ठरणार नाही। एक शक्तिपीठ असल्यामुळं आणि कुलस्वामिनी सगळ्या जाती धर्माचे असल्यामुळं या ठिकाणी तुळजाभवानीला संबंध देशभरातून भक्त येत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।